आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अक्षय तृतीयानिमित्त खूप छान अशी कलशाची रांगोळी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघाल. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ही रांगोळी 8 ते 8 अशी आहे. तर खूप छान अशी रांगोळी आहे ही. ही रांगोळी तुम्ही नवरात्री किंवा लक्ष्मीपूजा किंवा कोणत्याही सणाला काढू शकता. अत्यंत शुभ अशी रांगोळी आहे. ठिपक्यांच्या मदतीने आपल्याला चारही बाजूला 4 कलश काढून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ते कलश काढून घेतलेले आहे. इथे मी कलशामध्ये रंग भरण्यासाठी पिवळा कलर घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंग भरू शकता इथे. रांगोळी उठून दिसण्यासाठी आपल्याला पांढऱ्या रांगोळीने इथे आउटलाईन द्यायचं आहे अशा प्रकारे. आणि जे उरलेले ठिपके होते तर मी चारही बाजूला 4 अशा छोट्या छोट्या पंत्या काढून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता. तर इथे आहे ना आपल्याला दिव्याची ज्योत काढण्यासाठी बोटाचा वापर करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता एकदम हलक्या हाताने पुढे ढकलायचं आहे. त्यामुळे दिव्याची ज्योत खूप छान दिसते. आणि कलशामध्ये मी अशा प्रकारे छोट्या छोट्या स्वस्तिक काढलेला आहे. आणि पानाला थोडंफार शेडिंग दिलेलं आहे जेणेकरून आपली रांगोळी उठून दिसेल. आणि जे 4 डॉट उरलेले आहे मधात तर तिथे मी स्वस्तिक काढलेलं आहे. एकदम शुभ अशी रांगोळी आहे ही. तुम्ही दिवाळी, नवरात्र कोणत्याही सणाला काढू शकता. यामध्ये दिवा, कलश आणि स्वस्तिक आलेलं आहे. यामुळे ही रांगोळी खूप शुभ आहे. खूप छान रांगोळी आहे. आणि दिव्याची ज्योतमध्ये थोडंफार पिवळा कलर भरलेला आहे. याने आपली रांगोळी खूप उठून दिसत आहे. आणि स्वस्तिकमध्ये मी लाल कलर भरलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी रांगोळी बनवून तयार आहे. तर तुम्ही ही रांगोळी नक्कीच काढून बघाल. तर आजची ही अक्षय तृतीयाची कलशाची रांगोळी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगाल. जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.